नमस्कार, मॅक्स किसानमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। सोयाबीनचे भाव जे आहेत आपण जर बघितलं तर 2000 कमी झाले आहेत। गेल्या महिन्यामध्ये सोयाबीनचे भाव 6000 पर्यंत गेले होते। यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण तसं समाधान व्यक्त करत होते, कारण सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता, म्हणजे 6000 भाव गेल्या वेळेस मिळाला होता। मात्र आज जर बघितलं सोयाबीनचा भाव प्रचंड खाली पडला, यामुळे शेतकरी संतप्त झाले। आज सोयाबीनचा मार्केट ज्यावेळेस सकाळी ओपन झाला त्यावेळेस 4100 ते 4200 पर्यंत प्रति क्विंटल भाव आल्याने शेतकरी प्रचंड पुरता निराश झालेला आहे। कारण गेल्या महिन्यात जर हाच सोयाबीनचा भाव जर बघितला तर 6000 पर्यंत गेला होता आणि आता हा भाव 2000 कमी गेला आहे। यामुळे जे बाजारामध्ये बाजार समित्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी माल आणला होता हे शेतकऱ्यांनी नेमकं भाव अचानक खाली पडल्यामुळे नाराजी व्यक्त केलेली आहे। जर आपण बघितलं की सोयाबीनला पेरणी करताना तसंच इतर सगळ्या गोष्टीला सगळं संपूर्ण खत पाणी असेल तर इतर गोष्टी ज्या असतील त्याचं भाव जो आहेत मजुरीचा भाव आहेत त्याची पीक काढणी करताना प्रचंड मोठा खर्च येतो। कारण शेतकऱ्यांना 4000 भाव हा खूप कमी भाव आहे आणि त्यांचं उत्पादनसुद्धा निघू शकत नाही, अशी शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केली आहे। कुठेतरी गेल्या वेळेस सरकारने नेमकी याकडे कुठेतरी गंभीरतेने दखल घेतली पाहिजे। असं वाटतं की हा सोयाबीनचा भाव कंटिन्यू असा असेल 6000चा। मात्र आत्ता जर बघितलं की सोयाबीनचा भाव खाली पडलेला आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या विरुद्ध सरकारचं धोरण आहे का अशी एक चर्चा आहे। कारण सोयाबीनचा जर बघितलं भाव पडण्यामागचं प्रमुख कारण जर बघितलं की तेल जे आयात जे पाम तेल जे आहेत मोठ्या प्रमाणात तेल आयात होतं, त्यामुळे तेलाचे भाव जे आहेत खाली पडलेले आहेत आणि सोयाबीन आपली ही निर्यात होत नाही आहे। यामुळे तेलाचे भाव सरकारने नियंत्रण आणण्यासाठी आयात केलेले आहे आणि सोयाबीनला त्याच्यामुळे भाव पडलेत। कारण जर बघितलं की सर्वसामान्य ग्राहकांना तेल हे परवडलं गेलं पाहिजे, निवडणुकीचं वर्ष आहे, यामुळे तेलाचे भाव प्रचंड वाढू नये त्यासाठीच कदाचित सरकारचं हे धोरण असेल। म्हणून कदाचित सोयाबीनची निर्यात असेल, सोयाबीनला जास्तीचा भाव मिळत नाही आहे, त्याचं एक प्रमुख कारण शेतकऱ्यांकडनं कसं जाणकारांकडनं हे व्यक्त होते। एकंदरीत जर बघितलं की सोयाबीनचे अनेक शेतकरी असं म्हणतात की सोयाबीनचे 30 किलोची थैली जर 4000ला पेरणीसाठी 4000 लागतं आणि तेवढाच भाव जो आहे आता प्रति क्विंटल मिळतो आहे। यामुळे जर बघितलं की उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, तसंच मराठवाड्याचा शेतकरी सर्वाधिक सोयाबीनचं लागवड करत असतो। मात्र या शेतकऱ्यांना आता निराशा आली। अनेक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया अशी दिली की आम्ही जो संपूर्ण खर्च जो आम्ही शेतीसाठी लावतो सोयाबीन पिकासाठी, त्याची पेरणीपासून तर कापणीपर्यंत त्याचं मध्ये मशागतीसाठी आणि कापणीपर्यंत जो सोयाबीनसाठी खर्च लागतो तो सुद्धा आता निघू शकत नाही, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। यामुळे नेमकं शेतकरी प्रचंड नाराज आहे। सरकारचं जरी धोरण जरी ग्राहकांना तेल कमी भावात मिळावं, मात्र एकीकडे शेतकरी मात्र प्रचंड परेशानीमध्ये आहे आणि याची कुठेतरी दखल सरकारने घेतली पाहिजे। तसंच या संदर्भातलं शेतकऱ्यांची अशी मागणी की आम्हाला अनुदान स्वरूपातलं पैसे द्यावे, अशी सुद्धा शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित तुम्हाला कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। पाहत राहा मॅक्स किसान।